आधी आपण या गोड पदार्थाची ओळख करून घेऊया. म्हणजे ही खीर फक्त एक गोड पदार्थ आहे की त्या पलीकडेही काही आहे? खरं सांगायचं तर ही फक्त एक वाटी खीर नाहीये. ही आहे आपल्या सणासुदीची आठवण, पाहुणचाराची भावना आणि घरात जो तो एक प्रेमळ सुगंध दरवळतो ना तो. खरं तर प्रत्येक घास आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातो, नाही का? चला आता बघूया ही मस्त खीर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. आणि काळजी नसावी, साहित्य खूप साधं आणि घरात सहज मिळणार आहे. बर, तयारी सोपी व्हावी म्हणून आपण साहित्य 3 भागांमध्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य साहित्य. ते म्हणजे 1 कप शेवया, 1 लिटर फुल फॅट दूध, अर्धा कप साखर आणि 2 चमचे तूप. आता खिरीला छान सुगंध यावा म्हणून वेलचीपूड आणि थोडंसं केशर. केशर ऐच्छिक आहे हा, असेल तर नक्की वापरा. आणि शेवटी सजावटीसाठी आपले आवडते ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम आणि मनुका. सगळं साहित्य जमलंय. चला तर मग आता थेट कृतीला सुरुवात करूया. आणि हो, पहिली पायरी खूप महत्वाची आहे, कारण इथूनच आपल्या खिरीच्या चवीचा पाया रचला जातो. ओके, तर सर्वात आधी काय करायचं? एका कढईत तूप गरम करून त्यात शेवया घालायच्या आणि मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या. यामुळे खिरीला काय मस्त खमंग चव येते. आणि हे करत असतानाच दुसऱ्या गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळायला ठेवून द्यायचं. आणि हो, इथे एक छोटीशी पण कामाची टीप आहे. जर बाजारातून आणलेल्या शेवया आधीच भाजलेल्या म्हणजे रोस्टेड असतील ना, तर आपलं काम अजून सोपं. मग ही पहिली पायरी करायची गरज नाही. वेळ आणि मेहनत दोन्ही वाचेल. थेट दूध उकळण्यापासून सुरुवात करू शकता. आता वळूया खीर बनवण्याच्या मुख्य कृतीकडे. इथे दूध आणि शेवया एकत्र येतील आणि मग बघा काय जादू होते ती. बरं, दुधाला छान उकळी आली की त्यात आपल्या भाजलेल्या शेवया घालायच्या आणि मस्त दुधात त्या मऊ शिजू द्यायच्या. एकदा का शेवया शिजल्या की मग त्यात साखर, वेलचीपूड आणि आवडीनुसार केशर घालून सगळे एकत्र करायचं. एक लक्षात ठेवायचं, शेवया दुधात शिजायला साधारणपणे 8 ते 10 मिनिटं लागतात. गॅस मध्यम ठेवायचा. आणि हो, अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे त्या पातेल्याच्या तळाला चिकटणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित शिजतील. आपली खीर आता जवळजवळ तयार आहे. पण थांबा, अजून एक शेवटचा आणि सगळ्यात खास टच बाकी आहे, ज्यामुळे या खिरीची चव आणि रूप दोन्हीही एकदम बदलून जाईल. हो, आता वेळ आली आहे आपल्या या साध्या खिरीला एक शाही म्हणजे एकदम रॉयल टच देण्याची. ही शेवटची पायरी आपल्या खिरीला एक वेगळीच ओळख देणार आहे. आणि हेच आहे ते गुपित, ड्रायफ्रुट्सचा तडका. काय करायचं? एका छोट्या पॅनमध्ये चमचाभर तूप गरम करायचं. त्यात काजू, बदाम आणि मनुका घालून हलकेसे परतून घ्यायचे. आणि हा खमंग कुरकुरीत तडका थेट आपल्या तयार खिरीवर घालायचा. आहा, काय अप्रतिम चव येते. आणि या खिरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहित आहे? ही गरमागरम तर छान लागतेच, पण फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाल्ली ना तरीही तितकीच अप्रतिम लागते. म्हणजे जशी आवडेल तशी खा. तर मग ही खीर कधी बनवायची? अहो, सणोत्सव, वाढदिवस किंवा अगदी उपवासाच्या दिवशी सुद्धा बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बनवायला सोपी आणि खायला एकदम चविष्ट.